अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एक स्वामींच्या अद्भुत चमत्काराची कथा ऐकणार आहोत. ही कथा जे भक्त शेवटपर्यंत ऐकतील त्या भक्तांच्या मनातील परमेश्वर सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी समर्थांचा आधुनिक चमत्कार आज आपण या कथेमध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून आजच्या या कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या आदित्य नावाच्या एका तरुणाची. मुंबईत राहणारा आदित्य नावाचा एक तरुण व्यावसायिक होता. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला चांगले ग्राहक, चांगला नफा आणि चांगलं यश त्याला मिळालं. पण काही वर्षांनी बाजारातील स्पर्धेमुळे आणि चुकीच्या काही निर्णयांमुळे त्याच्या व्यवसायामध्ये अडचणी येण्यास सुरुवात झाली. काही दिवस त्याचे सुरुवातीला चांगले चालले होते, परंतु नंतर या अडचणींमुळे तो थोडा डगमगला. त्याचे भागीदार नफा गमावल्यामुळे दूर झाले. त्याचे पार्टनर देखील आता त्याच्यासोबत नव्हते आणि सर्व काही कर्जाचा डोंगर जो होता तो एकट्या आदित्यच्या डोक्यावर आला होता. त्याचे साथीदार देखील त्याची साथ सोडून आता गेले होते. तो एकटाच उरला होता. आदित्य सतत तणावाखाली राहू लागला. एके दिवशी तो स्वतःशीच म्हणाला, माझ्या आयुष्याचा शेवट कधीही होऊ शकतो. आता काहीच आशा राहिलेली नाही. त्याने पूर्णपणे हार मानली होती. त्याच्या आता जीवनामध्ये काहीच राहिलं नाही असं त्याला वाटत होतं. तो नेहमी त्या टेन्शनखाली जगत होता. आदित्यचा एक मित्र राजेश स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होता. राजेश नेहमी स्वामींची सेवा करत असे. स्वामींच्या चमत्काराचा देखील त्याला अनुभव होता. राजेशने आदित्यला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात नेण्याचा आग्रह धरला. सुरुवातीने आदित्यने प्रस्ताव नाकारला होता, कारण आदित्यला या सर्वावर काही विश्वास नव्हता. मात्र राजेश त्याचा मित्र असल्याने राजेशला त्याची चिंता वाटत होती. राजेश आदित्यला म्हणाला, धर्म आणि श्रद्धा माझ्या समस्यांचा काही उपाय होऊ शकत नाही. जरी असं तुला वाटत असलं तरी ते सर्व काही माझ्या हातात सोड. मी सांगतोय ते फक्त तू कर. पण शेवटी राजेशच्या आग्रहाखातर आदित्य मंदिरामध्ये गेला. तिथे पोचल्यावर त्याला एका वयोवृद्ध पुजाऱ्याने विचारले, मला तू खूप चिंतेत दिसतो आहे. स्वामी समर्थ तुझी मदत नक्की करतील. आदित्यला हे ऐकून थोडंसं बरं वाटलं. आदित्यने पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा पाहिली आणि त्याला एक वेगळ्या शांततेचा अनुभव मिळाला. पुजाऱ्याने त्याला सांगितलं, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढचे काही दिवस फक्त त्यांच्याच नावाचा जप करत राहा. तुला मार्ग नक्की सापडेल. आदित्य हे ऐकून थोडासा खुश झाला. त्याला वाटलं की आता कुठेतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होण्यास सुरुवात होतील. आदित्यचा आता थोडाफार विश्वास स्वामींवरती बसू लागला. जेव्हा तो मंदिरात गेला होता तेव्हाच त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार येण्यास सुरुवात झाली होती. राजेशने त्याला मदत केली होती, त्यामुळे आदित्यलाही स्वामींवर विश्वास बसला होता. त्याच रात्री आदित्यला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले, तुझ्या मेहनतीला फक्त दिशा हवी आहे. उद्या तुला एक नवीन संधी मिळेल, पण ती ओळखायला तू सज्ज राहा. हे स्वप्न आदित्यला त्या रात्री पडलं आणि या स्वप्नापासूनच आदित्यच्या जीवनात चमत्कार सुरू झाला. सकाळी आदित्यला एका जुन्या ग्राहकाचा फोन आला. तो ग्राहक एक नवीन प्रकल्पासाठी साथ देत होता. आदित्यने लगेच होकार दिला आणि मेहनतीने आदित्य कामाला लागला. पहिल्या काही महिन्यात तो प्रकल्प यशस्वीसुद्धा झाला. त्यातून मिळालेल्या नफ्याने त्याला स्वतःच्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे आता आदित्य थोडासा आपल्या व्यवसायामध्ये सावरला होता. आदित्यने स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन नव्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली. एका मोठ्या कंपनीने त्याला गुंतवणुकीसाठी प्रस्ताव दिला आणि त्याच्या व्यवसायाने पुन्हा भरारी घेतली. आदित्यला जे अशक्य वाटत होतं ते आता शक्य व्हायला लागलं होतं. जो माणूस सर्व काही संपलं म्हणून ज्याने आशा सोडली होती त्याचा कधीही शेवट होऊ शकतो असा जो माणूस विचार करत होता तो माणूस आज पुन्हा उभा राहिला. तो आदित्य नेहमी म्हणायचा, हे फक्त सर्व स्वामी कृपेनेच झाला आहे. आदित्यचा सगळा तणाव दूर झाला. त्याच्या कुटुंबानेही स्वामी समर्थ नावाचा जप सुरू केला.
आदित्यच्या मुलांना देखील शिक्षणासाठी उत्तम संधी मिळाली. आता आदित्यच्या घरामध्ये सर्व काही अलबेल सुरू होतं. त्याच्या घरामध्ये आनंद आणि समाधान सर्व काही आता परत आलं होतं. यामुळे स्वामी समर्थांचा चमत्कार जेव्हा त्याच्या घरामध्ये झाला तेव्हा संपूर्ण कुटुंब आता आनंदामध्ये जगत होतं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळेच हे सर्व काही शक्य झालं होतं असा पूर्ण निर्धार आदित्यच्या मनामध्ये होता. मात्र आदित्यला हे सर्व काही जे होत होतं हे सर्व स्वामी कृपेने होत होतं असं वाटत होतं. त्यामुळे आता आदित्य स्वामी समर्थ महाराजांची सेवा सोडणार नाही अशी सर्वांना खात्री होती. परंतु काही दिवसानंतर आदित्य स्वामी समर्थ महाराजांना विसरून गेला. त्याने त्यांची सेवा सोडून दिली. परंतु आदित्यच्या कुटुंबाने स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू ठेवली होती. आदित्य पुन्हा त्याच्या कामामध्ये तो मग्न होऊ राहिला आणि स्वामी समर्थ महाराजांचा त्याला विसर पडला. आदित्यला सत्कर्म करायचा आदित्य विसरून गेला होता. तो कुठल्याच प्रकारे कोणाला गरजूंना मदत करत नव्हता आणि कुठल्याच प्रकारे त्याच्या व्यवसायामध्ये देखील तो मग्न राहायचा. परंतु जसा अगोदर व्यवसाय करत होता तशा प्रकारे तो करत नव्हता. त्याच्या व्यवसायाकडे देखील थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं होतं. आता आदित्य फक्त मौज मजेकडे लक्ष द्यायला लागला होता. अचानकपणे त्याच्या कंपनीला मोठा लॉस झाला. मोठा तोटा त्याच्या कंपनीला सहन करावा लागला. ज्या कंपनीने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती ती कंपनी देखील आदित्यपासून लांब गेली होती. त्यामुळे आता आदित्यला मोठं नुकसान झालं. आदित्यच्या लक्षात आलं होतं की आपण फक्त आणि फक्त आपला तणाव दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली. मात्र नंतर जेव्हा आपलं सर्व काही चांगलं झालं तेव्हा आपण स्वामींना विसरून गेलो. आदित्यने त्याच रात्री घरी परतल्यावर लगेच आपल्या कुटुंबियांसोबत स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. त्याच्या घरच्यांनीही त्याला समजवलं की आपण सर्व काही ठीक झालं म्हणून लगेच स्वामींची सेवा सोडून द्यायची नाही. आपण स्वामी भक्त आहोत. आपल्याला नेहमी सेवा करावीच लागेल. आपल्या जीवनात एवढं सर्व काही चांगलं होत आहे. आपल्याला स्वामींनी मार्ग देखील दाखवला आहे. मग आपण का स्वामींची साथ सोडायची? त्याच्या कुटुंबियांनी त्याला समजावले. त्याच्या पत्नीने देखील त्याची समजूत काढली. आदित्यला देखील त्याची चूक मान्य झाली आणि तो पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला लागला आणि हळूहळू पुन्हा त्याचा प्रपंच रस्त्यावर म्हणजे एका मार्गावर आला. जेव्हा त्याचा प्रपंच सर्व काही बिघडलं होतं परंतु आता प्रपंच मार्गावर यायला लागला होता. सर्व काही ठीक व्हायला लागलं होतं. त्याला कळालं की जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तेव्हा आपली सर्व संकटे लांब होतात. त्यामुळे स्वामींची सेवा कधीच सोडायची नाही. जीवनामध्ये कधीही काही झालं, कितीही वाईट प्रसंगांना तोंड द्यायला लागलं तरी मात्र स्वामींची सेवा सोडायची नाही. दुःखी झालो म्हणून स्वामींची सेवा सोडायची नाही किंवा जास्त सुखी झालो, आनंदी झालो म्हणून स्वामींची सेवा सोडायची नाही. परिस्थिती चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या, स्वामींची सेवा मात्र नेहमी करत राहायची. आदित्य आता त्याच्या प्रपंचामध्ये गुंतला होता, व्यवसायामध्ये गुंतला होता आणि स्वामींच्या सेवेकडे देखील तो चांगलं लक्ष देत होता. त्याचं कुटुंब देखील पूर्वीप्रमाणे सेवा करत होतं आणि आदित्य देखील आता पुन्हा सेवेमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे आता त्यांची संकटे दूर झाली असती. या कथेमधून आपण शिकतो की परिस्थिती कितीही बिकट असली तर त्यावरती उपाय नक्कीच असतो आणि विश्वास आणि प्रयत्न यामुळेच यश येतं. स्वामी समर्थ हे केवळ मार्गदर्शक नाही तर ते आपले संरक्षणही करत असतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात कितीही अडथळे आले तरी विश्वास ठेव. संकट तुझं भाग्य बदलण्यासाठी येत असतात म्हणून मेहनत कर, कारण मी तुझ्यासोबत आहे. नवीन जीवनाचा प्रारंभ. आज आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. तो स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीला आपल्या जीवनाचं मार्गदर्शन मानतो आहे. तो इतरांनाही म्हणतो आहे की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, ते तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतील. जरी आदित्य मध्यंतरी चुकला होता परंतु त्याला त्याची चूक कळली आणि पुन्हा तो मार्गावरती आला. माणूस मार्गावरून कधी खाली उतरतो परंतु स्वामी त्याला पुन्हा मार्गावरती आणतात. असे काही इन्सिडंट, असे काही चमत्कार आपल्या जीवनात घडतात की आपल्याला त्याची जाणीव होत असते. मग तुम्हाला देखील असे काही इन्सिडंट तुमच्या जीवनात झाले असेल की ज्याने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावीच लागणार आहे. जरी आपल्या जीवनामध्ये सर्व काही अलबेल असलं म्हणजे लगेच स्वामी समर्थ महाराजांची सेवा सोडून द्यायची नाही. प्रसंग, संकटे आपल्यावरती कधी येतील सांगता येत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असायला हवे. महाभारतामध्ये युद्ध सुरू होण्याआधी अर्जुन आपल्या कर्तव्याबद्दल संभ्रमित झाला होता.
अर्जुनाला वाटलं की आपण आपल्या नातेवाईकांशी कसं लढावं. कारण जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होतं तेव्हा एकीकडे पांडव आणि एकीकडे कौरव होते, परंतु ते नात्याने भाऊच होते. त्यामुळे आता अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम होता की नातेवाईकांशी कसं लढावं. नातेवाईकांशी आपण लढलो तर पाप होईल. अर्जुनाने धनुष्य खाली ठेवून युद्ध न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस त्याला मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तू युद्ध सोडू नकोस. तू योद्धा आहेस. तुझं कर्तव्य युद्ध करणं आहे. तुझं कर्म तुझ्या मनानं नाही तर धर्मानं ठरवलं जातं. तुझं फळ कधीही विचारात घेऊ नकोस. फक्त कर्तव्य पार पाड. श्रीकृष्णाने त्याला शिकवलं, कर्तव्याला महत्त्व दे. स्वतःच्या भावनांवर मात करून आपलं कर्तव्य पार पाडा. फळाची चिंता सोडून कर्म करत राहा. कर्म करीत राहिलं की यश आपोआप आपल्याकडे येतं. श्रीकृष्णांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अर्जुन पुन्हा उभा राहिला आणि त्याने युद्ध केलं. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की संकटाच्या काळात देखील कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. श्रीकृष्णांनी जर अर्जुनाला मार्गदर्शन केलं तेव्हा अर्जुन युद्ध करू लागला आणि युद्ध जिंकला देखील. आणि आजही त्याची नोंद आपण आपल्या आजच्या उदाहरणांमध्ये घेतो. आजही आपण त्यांची पूजा करतो. का करतो? कारण त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं. एवढे सर्व संकट येऊन त्यावर मात करून देखील त्यांनी आपल्यासाठी उत्तम उदाहरण आपल्यासमोर उभं केलं. स्वामी म्हणतात, भक्तांनो, जीवनाची खरी संपत्ती म्हणजे तुमचं कर्म आहे. चांगलं कर्म आहे. माणसाचा जन्म हा केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांचं काहीतरी चांगलं करण्यासाठी ही एक देवाने दिलेली संधी आहे. तुमचं जीवन फक्त तुमचं एकट्याचं नाही तर परमेश्वरानेही तुम्हाला एक संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपयोग इतरांसाठी चांगलं करण्यासाठी कर. कारण तू आज जे सत्कर्म करशील ते उद्या तुझे आयुष्य उजळून टाकेल. आज जे सत्कर्म तू करणार आहे त्याची पोचपावती, त्याचं फळ तुला भविष्यामध्ये मिळणार आहे. आपल्या आयुष्याचा अर्थ काय? जीवनात पैशाची, प्रसिद्धीची किंवा वैभवाची गरज आपल्याला तात्पुरती असते, परंतु सत्कर्म कायमस्वरूपी असतात. माणूस मरतो पण त्याच्या चांगल्या कृत्यांची आठवण लोकांच्या हृदयामध्ये नेहमी जिवंत असते. माणसाचं फक्त शरीर नष्ट होतं परंतु माणसाचा आत्मा हा अमर असतो. म्हणून शरीराला जपू नका. जे कर्म करत आहात ते कर्म चांगल्या प्रकारे करत राहा. कारण जरी तुमचं शरीर तुम्हाला सोडून गेलं तरी तुमचा आत्मा कायमस्वरूपी अमर राहणार आहे. स्वामी म्हणतात, समाजासाठी केलेलं प्रत्येक चांगलं काम हे माझ्यासाठी अर्पण आहे. म्हणून स्वामींसाठी आपण जे काम करतो ते स्वामी त्याची दखल नेहमी घेत असतात. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करतात तेव्हा स्वामी तुमच्याकडे बघत असतात. दुसऱ्याच्या दुःखात जेव्हा तुम्ही सहभागी होतात, एकाला मदत करतात, एखाद्याचं जीवन उज्ज्वल करणं हीच खरी स्वामींची सेवा आहे. स्वामी म्हणतात, तू केलेल्या चांगल्या कामाचा हिशेब तुला कधीच मागितला जाणार नाही, पण त्याचं फळ तुला नेहमीच मिळेल. स्वामी महाराज म्हणतात की आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. कारण चांगले कर्म हीच खरी स्वामींची पूजा आहे. चांगलं काम करताना कधी स्वतःसाठी काही अपेक्षा ठेवू नका. ते ईश्वराचं काम आहे असं समजून करा. श्रीमंत, गरीब, वयस्कर किंवा लहान असा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मान द्या. आपल्या दारामध्ये येणारे पाहुणे हे श्रीमंत आहेत की गरीब आहेत, कोणत्या जाती धर्माचे आहेत हा विचार करण्यापेक्षा ते आपले पाहुणे आहेत म्हणून त्यांचा आदर करा. आपल्या दारावरून कुणीही नाराज होऊन रागावून जाणार नाही याची काळजी नक्की घ्या. तुमच्या अन्नाचा एक घास उपाशी व्यक्तीला जरी तुम्ही दिला तरी ते तुमच्यासाठी खूप मोठं पुण्य आहे. ती खरी स्वामींची सेवा आहे. दुसऱ्यांची गरज ओळखून त्यांना मदत करा. एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी एक शेतकरी आला होता. तो खूप गरीब होता, पण त्याने आयुष्यभर प्रामाणिकपणे मेहनत केली होती आणि अनेक लोकांना देखील त्याने मदत केली होती. तो गरीब होता परंतु त्याला जमेल तसं त्याने इतरांना मदत करून पुण्य कमावलं होतं. स्वामींनी त्याला विचारलं, तू माझ्याकडे काय मागायला आला आहेस? त्याने नम्रपणे उत्तर दिलं, स्वामी महाराज, मला काही नको. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठीच तुमच्या पायाशी आलो आहे. स्वामींनी हसत त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं आयुष्य आनंदाने भरून गेलं. तो अनुभव स्वतःला सांगायचा की सत्कर्म केल्याने परमेश्वर स्वतः मदतीला येतात. त्याला कुठलीच गरज नव्हती, त्याला कुठलीच अपेक्षा नव्हती. तो फक्त स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून आला होता, तरी स्वामींनी त्याचं जीवन आनंदाने भरून टाकलं.
श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सत्कर्म केल्याशिवाय माणसाचा जन्म व्यर्थ आहे. सत्कर्म करायचाच आहे, त्याशिवाय आपलं जीवन कडेला जात नाही. चांगलं वागा, चांगलं बोला आणि इतरांचं जीवन उजळून टाका. स्वामी महाराज म्हणतात, माझं नाव घेऊन सत्कर्म करा, तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांनी सुखमय आणि सुखाचे हे काही नियम सांगितले आहेत. हे नियम जर आपण काटेकोरपणे पाळले तर आपल्याला जीवनात कधीच कसली अडचण येणार नाही. माणूस हा त्याच्या कर्माने मोठा होत असतो. पैशाने फक्त गरजा भागवता येतात, परंतु तुम्हाला सुखा समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला कर्म करावंच लागेल. आपण पहिली कथा पाहिली ती म्हणजे एका मोठ्या व्यवसायकाची. त्याला व्यवसायामध्ये कशाप्रकारे तोटा झाला आणि त्याने कशाप्रकारे स्वामींची सेवा करून आपली चिंता दूर केली. पैशाच्या समस्यावर त्याने कसा मार्ग काढला, त्याने प्रयत्न केलं आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालं. मुंबईमध्ये राहत होता तो. मुंबईमध्ये राहून त्याने व्यवसाय सुरू केला आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा देखील केली आणि आयुष्यामध्ये तो मोठा झाला. असंच आपल्याला देखील मोठं व्हायचं आहे. आपण कुठे राहतो यापेक्षा आपण कोणाची सेवा करतो हे महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा, तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दिसतील. विश्वासाशिवाय काहीच नाही. जिथे विश्वास नाही तिथे भक्ती नाही, जिथे विश्वास नाही तिथे मार्ग देखील नाही. त्यानंतर आपण पाहिलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला, मार्गदर्शन केलं आणि अर्जुन युद्ध जिंकले आणि आजही आपण त्यांची पूजा करतो, त्यांचं एक चांगलं कार्य म्हणून ओळखतो. म्हणून श्रीकृष्णांनी जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं तसं आजच्या युगामध्ये आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व स्वामी भक्तांना मार्गदर्शन करत आहेत. आपण गरीब आहोत की श्रीमंत आहोत हे कधी स्वामी समर्थ महाराज बघत नाही. प्रत्येक भक्ताची चिंता स्वामी समर्थ महाराज सोडवत असतात. आजच्या युगामध्ये अनेक तरुण पिढी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे. याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की पुढे जाऊन हीच तरुण पिढी आपल्या पुढच्या पिढीला स्वामी समर्थ महाराजांची शिकवण देणार आहेत. म्हणून आपल्याला आपल्या मुलांना देखील स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार, त्यांचे अनुभव, त्यांची सेवा नेहमी सांगायची आहे. जर आपण आपल्या स्वामी महाराजांचा प्रचार करत असू, स्तुती करत असू तर यापेक्षा मोठं कर्म कुठलंच नाही. स्वामी समर्थ महाराजांची स्तुती, भक्ती, प्रेरणा सर्व काही आपल्यामध्ये समाविष्ट करून आपण एक जोमाने लढूया. स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमी जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतात. स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन जे भक्त ऐकत आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. आणि सर्व स्वामी भक्तांना एकच संदेश आहे की जेवढ्या होईल तेवढ्या भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. कारण जे जे भक्त आजचा हा संदेश पाहतील त्यांना त्यांच्या जीवनातील जे काही निराशा आहे किंवा जे ते प्रयत्न करत नाही ते प्रयत्न करायला लागतील. त्यांच्या जीवनातील निराशा कमी होईल. त्यांच्या अडचणींवरती ते मात करू शकतील. त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार जागे होतील. कारण जोपर्यंत आपण सकारात्मक विचार करत नाही, काही मार्ग काढत नाही, तोपर्यंत आपल्याला मार्ग सापडणार नाही. त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा, त्यावरती नक्की स्वामी महाराज मार्ग देतील. जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्या प्रयत्नाला यश देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. जेव्हा आपण प्रयत्न करतो, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करतो, तेव्हा आपल्याला शक्तिरूपात स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देत असतात. आपल्याला प्रयत्न करण्याची शक्ती देत असतात, लढण्याची शक्ती देत असतात. स्वामी समर्थ महाराजांनी आपलं जीवन उजळून टाकणार आहे हे नक्कीच आहे, कारण आपण त्यांची सेवा मनोभावाने करतो आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना म्हणतात की तुमचं मन शुद्ध ठेवा, तुमच्या मनामध्ये चांगले विचार ठेवा. याचाच अर्थ असा आहे की स्वामी समर्थ महाराज आपल्या मनावर राज्य करणार आहेत, ते आपल्या मनामध्ये समाविष्ट होणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांना कुठे शोधायचं असेल तर आपल्या मनामध्ये एकदा नक्की शोधून बघा. स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये मिळतील. परंतु त्याआधी आपल्याला आपलं मन शुद्ध करून त्यांचे विचार आपल्या मनामध्ये साठवायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना कुठेच शोधण्याची गरज नाही. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्यासोबत असतात, आपली रक्षा करत असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराजांची ही कथा जर सर्व भक्तांना आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जेवढ्या होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. आणि हे भक्तांनो, जर तुम्हाला असेच स्वामींचे रोज व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.